हॅलो गाईज, तर मी वर्षा आज परत आले एका नवीन फॉलोअरच्या नवीन गोष्ट घेऊन. तर सुधीर हा नॉर्मल जनरल सेक्टरमध्ये जॉब करणारा मुलगा, त्याला त्याच्या जॉबमध्येच एक मुलगी आवडली. त्या मुलीचं नुकतंच ब्रेकअप झालं होतं. मग त्यांच्या कामाच्या गोष्टी वाढत गेल्या आणि 2 वर्ष ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते. सुधीरनं तिच्या लग्नाचा प्रस्ताव ह्याच्या घरच्यांसोबत मांडला, पण घरातले लव्ह मॅरेजसाठी तयार नव्हते. मग हे दोघांनी पण लांब व्हायचं ठरवलं, कारण घरच्यांच्या विरोधात जाऊन काय करायचं नव्हतं. मग अरेंज मॅरेजसाठी खूप मुली पाहिल्या, पण लग्न काय जमलं नाही. घरचे बोलले कदाचित तीच तुझ्या नशिबात आहे. त्याच्यामुळं घरच्यांनी अरेंज मॅरेजमध्ये कन्वर्ट करून लग्न लावून दिलं. आता लग्न झालं, 2 महिने संसार खूप सुखाचा चालला. 2 महिन्यानंतर ती मुलगी गेली. तिचा वाढदिवस होता, बोलली की मी वाढदिवस सेलिब्रेट करून येते, आणि जी गेली ती परत आलीच नाही. त्यानं तिच्यासाठी खूप सॅक्रिफाईस केलं होतं. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं त्यानं कर्ज काढून तिला तिच्या सगळ्या हाऊसमाऊस पूर्ण केल्या होत्या, कारण त्याचं मत होतं पैसा काय उद्या कमवता येईल, पण प्रेम परत परत भेटणार नाही. मग ती निघून गेल्यावरती हा सुधीर तिच्या मम्मी पप्पांकडे गेला. तिचे आईवडील बोलले की तुम्ही दोघंजणं कर्ज फेडा आणि मग सेपरेट व्हा, पण ही कर्ज फेडायसाठी तयार नव्हती. हिचं मत होतं की अजून मला 10 लाख रुपये पाहिजेत आणि मला डिवोर्स पाहिजे. तर डिवोर्ससाठी अप्लाय केल्यावरती अजून पैसे उकळायचा प्रयत्न करत होती, आणि पण ते काय झालं नाही सक्सेसफुल. ह्यांनी 3 वर्ष केस खेचली आणि शेवटी 0 रुपीजवरती सेटल झाला डायव्हर्स त्यांचा. त्याला मेंटली खूप डिस्टर्ब झाला, फिजिकली त्याचं 14 किलो वेट लूज झालं आणि खूप साऱ्या गोष्टी. तर त्याचा असा मेसेज आहे आपल्या सगळ्यांसाठी की लग्न हा लाईफमधला खूप इम्पॉर्टंट आणि मोठा डिसिजन असतो. तर तो डिसिजन घेताना खूप विचार करून घ्या, पूर्ण चौकशी करून घ्या, कारण डिवोर्सच्या वेळी त्यांना समजलं की त्या मुलीचं दुसऱ्याच मुलावरती प्रेम आहे. तर ही गोष्ट अवॉइड करण्यासाठी लग्न ही लाईफमधली खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, ती खूप विचार करून डिसाईड करा. थँक्यू.